MNS न्यूज, सच जरूरी है। जिला परिषद में बहुमत होने के बावजूद भाजपा की हार हुई, MVA की जीत। नमस्कार, मैं हूँ आपके साथ सोनल और आप देख रहे हैं MNS न्यूज नेटवर्क। तो आइए ये खबर जानते हैं विस्तार से। जिला परिषद के इतिहास में पहली बार 3 स्थायी समिति सदस्य पदों के लिए मतदान प्रक्रिया आयोजित की गई। इस चुनाव में बीजेपी के 2 वोट बटे और महाविकास आघाड़ी को जीत मिली। इस चुनाव में पूर्व जिला परिषद अध्यक्ष तुषार रंधे, कुसुमबाई कामराज निकम और महाविकास आघाड़ी की किरण गुलाबराव पाटिल को स्थायी समिति सदस्य के रूप में चुना गया था। इस चुनाव में बीजेपी के पूर्व कृषि अध्यक्ष संग्राम पाटिल की हार हुई थी। जिला परिषद में भाजपा का बहुमत होने के बावजूद अपने प्रत्याशी की हार का मामला पार्टी पर। जिल्हा परिषदच्या स्थायी समितीच्या 3 जागांसाठी आज निवडणूक झाली। या निवडणुकीमध्ये बऱ्याच लोकांनी प्रयत्न केला माघार घ्या, परंतु लोकशाही पद्धतीने निवडणूक झाली पाहिजे आणि ही निवडणूक करताना आम्ही आमचे कार्यकर्ते कुठल्याही सत्ताने अनेक लोकांना मोठमोठी लोभाची पदं दाखवण्यात आली आणि त्याला न जुमानता लोकांनी महाविकास आघाडी श्रीमती मोगरा जयवंत पार्टी कृषी समिती, श्रीमती निकम कुसुमबाई कामराज दिगंबर कृषी समिती, शांताराम भोसले कुंवर कृषी समिती, श्रीमती इशी वंदना भारत कृषी समिती, श्रीमती मोरे वंदना रत्न समाज कल्याण, श्रीमती पाटील मंगला सुरेश बांधकाम समिती, श्री पाटील संग्राम गोविंदा वित्त समिती, श्रीमती माघारीची वेळ 2:10 ते 2:25 पर्यंत। ठाणे सहायक आयुक्त महेश अहेर की प्रतिक्रिया। ठाणे नगर निगम के अतिक्रमण विभाग के सहायक आयुक्त महेश अहेर पर नगर निगम मुख्यालय के परिसर में एनसीपी कार्यकर्ताओं ने हमला किया। अपराध जांच विभाग ने आरोपियों की गिरफ्तारी के लिए 5 टीमों का गठन किया। मार देगा मैंने सबसे बात की आहे, याचा अर्थ काय होतं, याच्यातलं निष्पन्न काय होतं, त्यांची संमती घेऊनच ते होतं ना। आणि तो गुन्हेगार पोरगा ज्याच्यावर मी फोर्जरीचे 2 गुन्हे दाखल केलेले आहेत, महापालिकेच्या प्रॉपर्टी विकल्या म्हणून त्याची केस मागेली म्हणून तेव्हाही माझ्यावर दबाव आणत होते। तो यांचे फोटो स्टेटसला टाकतो, माझे दैवत असं यांचे फोटो टाकतो। बरेच ऑडिओ क्लिप जी व्हायरल झालेली आहे कथित, त्या प्रकरणात तुम्हाला देखील मारहाण झालेली आहे। काय सांगाल त्या ऑडिओ क्लिपमध्ये? एकंदरीत कुटुंबियांना धमकी देण्याचा आवड यांचे परिवार असतील त्यांना अशा ऑडिओ क्लिपमध्ये तुमच्यासारखा आवाज दिसतो। एक तर मी ती ऑडिओ क्लिप ऐकलेली नाही आहे, त्यामुळे तो कोणाचा आवाज आहे मी सांगू शकत नाही। पण मी एवढं सांगू इच्छितो की 5 जानेवारी 2023ला मी सौरभ वर्तक या गुन्हेगाराविरुद्ध नौपाडा पोलीस स्टेशनला एक पेनड्राईव्ह देऊन एक FIR दाखल केलेली आहे, ज्यामध्ये माझ्या हत्येची सुपारी त्यांनी घेतलेली आहे आणि तो त्याच्यात क्लिअर कट म्हणतो की मैं अवार्ड साहब से बात की है, अवार्ड साहब बोला महेश मादरचोद है और मैं अवार्ड महेश को मार देगा, मैंने उसका इंतजाम किया है। त्याच्यावर त्याला अटक झालेली आहे, तो सध्या जेलमध्ये आहे। त्यामुळे मी याच प्रयत्नात होतो की मला गेले 2019 पासून। अमरावती सरकार में मशीनीकरण पर जोर, दोगुनी होगी किसानों की आय। अनिल बोंडे। किसानों की आय दोगुनी होनी चाहिए। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने किसानों की आय बढ़ाने और श्रम लागत को कम करने के लिए मशीनीकरण पर जोर दिया है, लेकिन महाविकास आघाड़ी सरकार के दौरान मशीनीकरण पर कोई जोर नहीं दिया गया। महाविकास आघाड़ी सरकार के दौरान मशीनीकरण पर मात्र 130 करोड़ रुपए खर्च किए गए। शिंदे फडणवीस सरकार आने के बाद मशीनीकरण के लिए 307 करोड़ रुपए की सब्सिडी दी गई है। ट्रैक्टर खरीदने के बाद किसानों को 130 करोड़ रुपए की सब्सिडी दी गई है। शेष अनुदान ट्रैक्टर चालित उपकरणों के लिए है। शिंदे फडणवीस सरकार ने किसानों के लिए इस सब्सिडी को 3 गुना कर दिया गया है। सांसद अनिल बोंडे ने महाविकास आघाड़ी की आलोचना की। बड़े ट्रैक्टरों के लिए किसानों की मांग को देखते हुए सरकार मशीनीकरण पर भी ध्यान दे रही है और किसानों पर श्रम का बोझ कम कर रही है। अनिल बोंडे, सांसद, राज्यसभा। प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट व्हावं यासाठी उत्पादनाचा खर्च कमी व्हावा आणि मजुराचा जो प्रश्न शेतकऱ्यांना येतो त्यासाठी मेकॅनायझेशन यांत्रिकीकरण व्हावं त्यासाठी प्रोत्साहन दिलेलं आहे।
परंतु दुर्दैवाने मागच्या वर्षी 2.5 वर्षपर्यंत जे महाविकास आघाडीचं सरकार होतं ते यांत्रिकीकरणावर भरच देत नव्हतं आणि मागच्या वर्षी 130 कोटी रुपये फक्त यांत्रिकीकरणावर खर्च करण्यात आले. शेतकऱ्यांच्या सुदैवाने देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार आलं आणि या सरकारमध्ये आतापर्यंत 307 कोटी रुपयाचं अनुदान देण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर 130 कोटी ट्रॅक्टरचं अनुदान देण्यात आलं आणि त्याशिवाय उर्वरित अनुदान हे ट्रॅक्टर संचलित जे अवजार असतात रोटावेटर असो पॉवर टिलर असो यासाठी देण्यात आलं. म्हणजे मागच्या वेळेला सगळं मिळून 130 कोटी आणि आता यावेळेला वर्ष संपायचं आहे तरी पण 307 कोटी अनुदान देण्यात आलं. म्हणजे तिप्पट अनुदान शिंदे फडणवीस सरकारने दिलं आणि त्यामुळं त्यांचं मी ऐसी खबरें फिर लेके आएंगे इसी समय इसी जगह. तब तक के लिए देखते रहिए MNS न्यूज नेटवर्क. नमस्कार.